नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण तिसऱ्या पानिपत युद्धाचे जे काही दूरगामी परिणाम झालेले आहेत ते पाहणार आहोत. पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचे मराठ्यांच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासावर दूरगामी परिणाम झालेले दिसून येतात. काही इतिहासकार पानिपतामुळे मराठ्यांना जबरदस्त धक्का बसला व त्यातून ते सावरू शकले नाहीत असे मानतात. तर काही इतिहासकारांच्या मतानुसार या युद्धात मराठ्यांच्या इतिहासावर फारसा परिणाम झाला नाही असे म्हटले जाते. जनरल सरकार असे म्हणतात, 1761च्या पानिपत युद्धाने मराठ्यांना जबरदस्त धक्का बसला. त्यातून मराठी सत्ता सावरू शकली नाही. त्यातच त्यांचा अपकर्ष झाला. तर सरदेसाई असे म्हणतात, पानिपतावर मराठी संपले नसून त्यानंतर मराठी सत्तेचा उत्कर्ष होत गेला असे म्हणतात. इतिहासकारांच्या या मतांचा विचार करता असे दिसून येते की पानिपत युद्धाचा मराठ्यांना धक्का बसला हे नक्की. मात्र पानिपत युद्धामुळे मराठी सत्ता संपुष्टात आली नाही. माधवराव पेशवे, नाना, महादजी यांनी पानिपतचा कलंक पुसून मराठी सत्तेस पुनश्च वैभव मिळवून दिलेले दिसून येते. इतिहास प्रसिद्ध पानिपतच्या युद्धाचे परिणाम आपण खालीलप्रमाणे पाहूया. त्यामधील पहिलं परिणाम आपण बघूया. प्रचंड मनुष्यहानी. पानिपतच्या संहाराची बातमी नानासाहेबांना एका सांकेतिक भाषेत देण्यात आलेली होती. तो संदेश कोणता? तो संदेश असा होता, 2 मोती गळाले म्हणजेच भाऊसाहेब व विश्वासराव. 27 मोहरा हरपल्या. रुपये खुर्दा किती खर्ची पडला याची गणतीच नाही, असा हा संदेश होता. सरदेसाई यांच्या मते पानिपतावर 5 लाख माणसे मारली गेली असावीत. तर शेजवलकरांच्या मते पानिपतावर 2 लाख माणसे मारली गेली असावीत असे त्यांचे मत आहे. पानिपतावरील मनुष्यहानीबाबत जनरल सरकारांचं मत वेगळंच. त्यांच्या मते महाराष्ट्रात असे एकही घर नव्हते की ज्या घरातून पानिपतच्या लढाईत कोणी मृत झाले नाही. महाराष्ट्रातील एक पिढीच संपूर्ण पानिपतावर गारच झाली असे जनरल सरकारांचे मत आहे. दुसरा मुद्दा बघूया आपण. दुसरा परिणाम, मातब्बर सेनानींचा मृत्यू. पानिपतच्या रणमैदानावर भाऊसाहेब, विश्वासराव व पेशवे घराण्यातील कर्त्या व्यक्ती ठार झाल्या. त्याचबरोबर इब्राहिम खान गारदी, यशवंतराव पवार, जानकोजी शिंदे, तुकोजी शिंदे, बळवंतराव मेहेंद्रळे, संताजी वाघ इत्यादी बलाढ्य सरदार मृत्युमुखी पडलेले. शमशेर बहादूर व अंताजी मानकेश्वर युद्धात जखमी होऊन पळत असताना वाटेतच मृत्युमुखी पडले. मराठ्याची एवढी प्रचंड हानी यापूर्वी कधीही झालेली नव्हती हे दिसून येते. तिसरं परिणाम, नानासाहेबांचा मृत्यू. पानिपतावर मराठ्यांची किती करती पिढी कमी आली. युद्धानंतर अब्दाली मायदेशी निघून गेला असला तरी उत्तरेतील राजकारभाराची विस्कळलेली घडी मराठ्यांना नीट बसवता आलीच नाही. यामुळे दिल्लीतील राजकारभारात नजीब खानाची लुडबुड ही वाढतच गेली असे दिसून येते. अब्दालीला पिटाळून लावल्यानंतर उत्तरेतील राज्यकारभाराची व्यवस्था लावण्यासाठी नानासाहेब पेशवे स्वतः झाशीच्या जवळ पचोरपर्यंत पोहोचले होते. परंतु पानिपतच्या प्रचंड संहाराची वार्ता समजतात नानासाहेबांना धक्का बसला. भाऊसाहेब, विश्वासराव मारले गेल्याने नानासाहेबांच्या मनावर आघात होऊन त्यातच ते खंगत गेले व 23 जून 1761 रोजी पुण्यातील पार्वतीवर त्यांचा अंत झाला. पुढचा परिणाम आपण पाहू. मराठ्यांचा अजिंक्यपणाचा तडा. उत्तर भारतात मराठ्यांनी आपला दबदबा निर्माण केलेला होता.
अटकेपर्यंत विजयी पताका फडकवून आपल्या तलवारीचा धाक निर्माण केलेला होता. मुघल सत्तेने अंतर्गत व बाह्य शत्रूपासून आपल्या संरक्षणासाठी मराठ्यांचीच मदत घेतलेली दिसून येते. पानिपत युद्धातील मराठा सत्तेची चढती कमान होती. मराठी म्हणजे यश असा सिद्धांत रूढ झालेला. पानिपतामुळे मराठ्यांच्या अजिंक्यपदास तडा गेलेला दिसून येतोय. 5वा परिणाम, मराठ्यांच्या राजकीय वर्चस्वाला धक्का. पानिपतापूर्वी 40 वर्षाच्या वाटचालीत उत्तर भारतात मराठ्यांनी आपल्या सत्तेचा प्रचंड विस्तार केला. अटकपासून कटकपर्यंत मराठ्यांची घोडदौड सुरूच होती. भारतातील सर्वात बलाढ्य सत्ता म्हणून मराठ्यांनी स्थान मिळवले. मातब्बर मराठा सरदारांनी आपल्या सत्तेचा दबदबा कायम राखून ठेवलेला दिसून येतोय. पानिपतच्या पराभवाने मराठ्यांच्या राजकीय वर्चस्वाला प्रचंड धक्का बसलेला दिसतो. त्यासाठी डॉक्टर A.L. श्रीवास्तव यांच्या मते पानिपताच्या पराभवाने संपूर्ण देशावर प्रभुत्व स्थापन करण्याचे मराठ्यांचे स्वप्न नष्ट झालेले दिसून येते. पुढचा परिणाम, मराठ्यांचे प्रचंड नुकसान. पानिपतच्या संहाराबाबत असे म्हटले जाते की लाख बांगडी पानिपतावर फुटली. महाराष्ट्राच्या घराघरातील कर्ता पुरुष पानिपतावर कामी आला. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या युद्धात महाराष्ट्रातील लाखो स्त्रिया या विधवा झालेल्या दिसून येते. लढाईच्या रात्री म्हणजे 14 जानेवारी मध्यरात्रीपर्यंत चांदणे असल्याने पळून जाणाऱ्या हजारो लोकांना ठार मारण्यात आले. 20,000 स्त्री पुरुषांना अब्दालीने गुलाम केले. मराठ्यांच्या या पराभवामुळे त्यांना अवजड तोफखाना, उरलीसुरली घोडी व इतर सामान अब्दालीच्या हाती लागले. सुमारे 5 कोटींची मालमत्ता अब्दालीने हस्तगत केली असावी. पुढचा परिणाम, मुघल सत्तेचा दुर्बल बनली. पानिपतच्या 3ऱ्या युद्धात मराठ्याबरोबर मोगल सत्तेचेही प्रचंड नुकसान झालेले दिसून येते. मोगल बादशाने दिल्लीहून पळ काढला. इसवी सन 1761 ते 1772 या काळात बादशाने दिल्लीमध्ये प्रवेश केलाच नाही. या कालखंडात कारस्थानी नजीब खान रोहिल्यांच्या हाती दिल्लीची सत्ता दिली. पानिपतानंतर मोगल सत्तेची इबरत नाहीशी होऊन बादशाह दुसऱ्यांच्या हातचे बाहुली बनलेला दिसून येते. पुढचा परिणाम, ब्रिटिश सत्तेचा मार्ग मोकळा झाला. पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला. मोगल सत्ता ही देखील दुर्बल बनत गेली. यामुळे भारताच्या इतिहासात राजकीय पोकळी निर्माण झालेली दिसते. पानिपतावर हारजीत झालेल्या मराठे व अब्दालीला या युद्धाचा फायदा झाला नाही. दोन्ही सत्तांचे प्रचंड नुकसान झाले आणि ही बाब इंग्रजांच्या पत्त्यावरच पडलेली दिसते. उत्तर भारतात निर्माण झालेली राजकीय पोकळी इंग्रजांनी भरून काढली. इंग्रजांचा आत्मविश्वास वाढीस लागला. 1757च्या सुमारास बंगालमध्ये ब्रिटिश आपल्या सत्तेचा पाया घालन. अशा कालखंडात मराठे पानिपतात गुंतले होते. पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाल्याने ब्रिटिशांना प्रबळ सत्तास्पर्धक उरला नाही. त्यांचे सत्ता विस्तारास मार्गच मोकळा झालेला दिसून आला. पुढचा परिणाम, शीख सत्तेचा उदय. पानिपतापूर्वी अत्यंत सधन असणाऱ्या पंजाब प्रांतावर अब्दाली, मराठी, आदिनाबेग व शीख यांच्यात सत्तास्पर्धा होती. पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाल्याने त्यांनी पुन्हा पंजाबकडे लक्षच दिले नाही. अब्दाली युद्धात विजयी झाला असला तरी त्यालाही युद्धाची जबर किंमत मोजावी लागलेली दिसते. पानिपतानंतर तो मायदेशी निघून गेला. पुन्हा भारतीय राजकारणात सक्रिय झालाच नाही. यामुळे पंजाबमध्ये शीख सत्तेचा उदय झालेला दिसून येतोय. 10वं कारण, दक्षिणेत हैदर अलीचा उदय. पानिपतच्या युद्धापूर्वी उत्तरेप्रमाणे दक्षिणेकडेही मराठ्यांची सत्ताविस्तार झालेला होता. पण
कर्नाटकचा बराच प्रदेश मराठ्यांच्याकडे होता. पानिपतावर मराठ्यांचा पराभव होताच त्यांच्या शत्रूंनी उचल खाल्ली. पश्चिम किनारपट्टीवर जंजिऱ्याच्या सिद्धीचा कारवाया वाढत गेल्या. हैदराबादच्या निजामाने उदगीरच्या युद्धात मराठ्यांना दिलेले प्रदेश पुन्हा मिळवण्यास प्रयत्न सुरू केले. पानिपतानंतर जवळजवळ 4 वर्षे मराठी दक्षिणेकडे लक्ष देऊ शकले नाहीत. याचा फायदा घेऊन हैदरने म्हैसूरचे राज्य आपल्या हाती घेतले. पुढचं परिणाम रघुनाथरावांचा उदय. पानिपतावर सदाशिवराव विश्वासावर मारले गेले तर पानिपताच्या धक्क्याने नानासाहेबांचा अंत झाला. यामुळे नानासाहेबांचा पुत्र माधवराव वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी पेशवे पदावर आले. तो अत्यंत कुशाग्र बुद्धीचा, मुत्सद्दी व कर्तबगार होता. याच कालखंडात रघुनाथरावांची सत्ता लोलुपता वाढीस लागलेली दिसून येते. रघुनाथरावाला म्हणजेच काकांना आवर घालण्यात माधवराव पेशव्यांची बरीच शक्ती वाया गेलेली दिसून येते. पानिपतामुळे पेशवे घराण्यातील कर्तबगार पुरुष मृत्यू पावल्याने रघुनाथरावाचा उदय झाला व त्याच्या उदयाने मराठी सत्तेचे प्रचंड नुकसान झालेले दिसून येते. पुढचा परिणाम पानिपताचा रणसंग्राम मराठ्यांना अभिमानास्पद व कीर्तिस्पद. परकीय आक्रमणाविरुद्ध देशरक्षणासाठी मराठ्यांनी दिलेल्या लढ्यात ते जरी अपयशी झाले असले तरी हा लढा मराठ्यांचा शान वाढवणारा आहे. सरदेसाई असे म्हणतात, पानिपतचा रणसंग्राम मराठ्यांची कीर्ती यावच्छंद दिवाकरी उज्ज्वल राखणारा आहे. तर मेजर इव्हॅन्स बेल असे म्हणतात, पानिपतची लढाईसुद्धा मराठ्यांना अभिमानास्पद व कीर्तिस्पद अशीच घटना समजली पाहिजे. मराठी सर्व हिंदी लोकांसाठी व हिंदुस्थान या ध्येयासाठी लढली, परंतु दिल्ली, अयोध्या व दक्षिणेतील प्रबळ मुसलमान सत्ताधीश मात्र यावेळी कारस्थाने करीत आपल्या चैनीत दंग होऊन एका बाजूस बसले आणि मराठ्यांचा युद्धात पराभव झाला. तरी विजय अफगाण जे यानंतर एकदा परत गेले ते हिंदी राजकारणात ढवळाढवळ करण्यासाठी पुन्हा कधीच आलेले दिसून येत नाहीत. पुढचा परिणाम उत्तरेतील राजकारणात पोकळी निर्माण झाली. पानिपतावरील पराभवामुळे मराठ्यांचे पाऊल आता आत आले. मराठ्यांच्या सामर्थ्यावर अवलंबून असणारी मोगल सत्ता पंगू झाली. नजीब खानाने दिल्लीचे राजकारण आपल्या हाती घेतले, पण दिल्ली पेलण्याची त्याची कुवतच नव्हती. सुजाउद्दौलाकडे ती कुवत नव्हती. तसेच जाट, राजपूत यांची मर्यादित शक्ती लक्षात घेता उत्तरेतील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालेली दिसून येते. धूर्त ब्रिटिशांनी याचा फायदा घेऊन आपली सत्ता वाढवण्यात प्रयत्न केले. पुढचा परिणाम अब्दाली पुन्हा भारतावर चाल करून आला नाही. प्रचंड आर्थिक प्राप्तीच्या उद्देशाने अब्दाली भारतावर 5व्यांदा चाल करून आला. याच वेळी त्याचा अपेक्षाभंग झालेला दिसून येतोय. पानिपतावर त्यास विजय मिळाला असला तरी त्याचेही सैन्य मोठ्या प्रमाणात मारले गेले. मराठ्याबरोबर संघर्ष त्यास जबर किंमत मोजावी लागली. मार्च 1761 अब्दाली दिल्ली सोडून अफगाणला निघून गेला. तो पुन्हा भारतीय राजकारणात पडला नाही. एवढेच नव्हे तर 1767 शिखांनी पंजाब प्रांतही त्याच्याकडून हिसकावून घेतला. पुढचा परिणाम पानिपतावर मराठी संपले नाहीत. पानिपत युद्धामुळे मराठ्यांच्या सत्तेत प्रचंड धक्का बसला. उत्तरेतील त्यांचे वर्चस्व काही काळ संपुष्टात आलेले दिसून येते, पण हे वर्चस्व पुन्हा निर्माण करण्यात माधवराव पेशवे, नाना महाजींना यश मिळाले. मराठे पानिपतावर संपले नाहीत हे या कर्तबगार सेनानीने दाखवून दिलेले आहे. याबाबत गो. स. सरदेसाई असे म्हणतात, पानिपतच्या पराभवाने उत्तर हिंदुस्थानातील मराठ्यांची सत्ता पारधुळीस मिळाली.
किंवा भारतातील मराठा सत्तेचा पायाच उखडला गेला ही समजूत चुकीची आहे. पानिपतच्या युद्धात मनुष्यहानी मोठ्या प्रमाणावर झाली असली तरी पानिपतानंतर मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्षच होत गेलेला दिसून येतोय. तो दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धापर्यंत टिकून होता. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही यूट्यूबला प्रथमच चॅनल आमचा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील. धन्यवाद.